हे गाइस, हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. सो आज आहे अक्षय तृतीया. टायटल वाचून तर तुम्हाला कळालंच आहे की अक्षय तृतीयाचा हा नवीन व्लॉग मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. सो अक्षय तृतीयाची काही गोष्टी आहेत जे मला माहिती आहे आणि मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे जे कधी न संपणारं, ज्याचं कधी न नाश होणारं, अविनाशी, त्याला म्हणतात अक्षय. कधीच अखंड म्हणजे कधीच न संपणारं, जसं की मी बोलले. तर आजच्या दिवशी जे तुम्ही गोष्ट घेतलात ती अक्षय राहणार. आणि अक्षय तृतीय हे 3.5 मुहूर्तापेक्षा मध्ये म्हणजे 3.5 मुहूर्तामध्ये एक मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्त कोणचे? पाडवा, दसरा, दिवाळी पाडवा, अक्षय तृतीया. तर असे 3.5 मुहूर्त आहेत. तर या 3.5 मुहूर्तामध्ये आपण कुठलंही शुभ कार्य करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वास्तू खरेदी करणं, वाहन खरेदी करणं, सोनं चांदी घेणं, कुठल्याही नव्या व्यवसायाला सुरुवात करणं, कुठल्याही नवीन कामाला सुरुवात करणं, कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करणं. आजच्या दिवशी दान पुण्याचं खूप महत्त्व आहे, सेवेचं खूप महत्त्व आहे आणि गोष्टी विकत घेण्याचंही खूप महत्त्व आहे. तर हे डिपेंड करतं की तुम्ही काय घेता. मोस्ट प्रोबेबली तर सोनं खरेदी करणे हे अतिउत्तम ऑप्शन आहे, पण हे सगळ्यांना पॉसिबल नाही आहे. सर्वांचं एवढं सामर्थ्य नसतं की सगळे सोनं विकत घेऊ शकतात, कारण आज सोन्याचा भाव लाखोच्या वरती गेलेला आहे. त्याच्यामुळे हे पॉसिबल सगळ्यांना नाही. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी घ्यावं, ज्यांना नाही आहे त्यांनी चांदी घ्यावं. चांदीही नाही घेऊ शकत तर तुम्ही एखादं पित्तळचं भांडं घ्यावं घरामध्ये, तेही नाही घेऊ शकत तर काही गोष्टी आहेत जे आपण घेऊ शकतो. तर आजच्या दिवशी जर वस्तू खरेदी करायची असेल तर काय घ्यावं हे तुम्हाला मी सांगितलं. आणि घरामध्ये राशन भरावं आणि धान्यामध्ये काय खरेदी करावं. जर तुम्ही कुठल्याही मेटल विकत नाही घेऊ शकत तर घरामध्ये धान्य हे विकत तुम्ही घेऊ शकता. तर काय विकत घ्यावं? हळद, पिवळी हळद, हळकुंड, जव असतं ना, अख्खं जे जव असतं ते, न चिलता जे गहू असतात ना ते जवस. आणि मग धनिया तुम्ही विकत घेऊ शकता, जे महालक्ष्मीचं प्रतीक आहे. लवंग घेऊ शकता आणि पिवळी जी राई असते ना ती तुम्ही विकत घेऊ शकता. चण्याची डाळ तुम्ही विकत घेऊ शकता. तर आज ह्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता, ज्याचा लाभ तुम्हाला सोनं खरीदण्यासारखं लाभ भेटेल. पॉसिबल असेल तर तुम्हाला सेवा करायची असेल, दान करायचं असेल कोणाला, तर या सगळ्या गोष्टीचं दान तुम्ही करू शकता. चण्याची डाळ, हळकुंड, हळद, पिवळी वस्तू जी आहे ती तुम्हाला पैशासोबत दान करायचं आहे. म्हणजे ग्रेन्स जे अनाज आहेत ते तर दान करायचंच आहे, पण त्याच्यामध्ये थोडेफार पैसे असे ठेवून सेवा करायची आहे. ओके. आणि काही वस्तू जे तुम्ही करू शकता ते करू. आणि इवन अजून एक महत्त्वाची गोष्ट, असं म्हटलं जातं की सुवर्णदान केलं पाहिजे, पण हे पॉसिबल नाही आहे आजच्या युगामध्ये. पण जर तुम्हाला खरंच असं मनापासून वाटत असेल की आपल्याला सुवर्णदान करायचं, पुण्य लाभावं, तर तुम्ही एक काम करू शकता. पितळची कुठलीही वस्तू, फॉर एक्झाम्पल दिवा, घंटी आहे, दिवा आहे, निरंजन म्हणजे दिवाच त्याला म्हणलं जातं, समया आहेत छोटेसे, किंवा कुठल्याही असे कळस आहे छोटासा, तामन आहे. तर अशा गोष्टी तुम्ही घेऊन मंदिरामध्ये देऊ शकता. कळस जर तुम्ही देताय तर त्याच्यामध्ये धान्य भरून द्या. असं गरजेचं नाही आहे की मोठंच असलं पाहिजे. अगदी छोटंसं कळस पण तुम्ही चण्याची डाळ किंवा गहू किंवा जव असं भरून त्याच्यावरती काही दक्षिणा ठेवून तुम्ही मंदिरामध्ये जे गुरुजी असतात त्यांना तुम्ही ते सेवा करू शकता, दान देऊ शकता. आणि बाकी जर जे सवासनी आहेत त्यांना जर अक्षय तृतीयेमध्ये काही घ्यायचं असेल तर हळदी कुंकू घेऊ शकतात, टिकल्या वगैरे घेऊ शकतात, सिंदूर घेऊ शकतात. आणि अशा भरपूर वस्तू आहेत जे आपण, आपल्या सौभाग्यसंबंधित वस्तू आहेत जे अक्षय राहावे, तर त्या वस्तू आपण घेऊ शकतो. तर हीच थोडी काही माहिती होती जे मला माहिती होतं, जे मी तुमच्यापर्यंत शेअर केलं. तर आज असं म्हटलं जातं की 2 वाजेपर्यंत खरेदीचा मुहूर्त आहे. सो बघूया मी काय घेऊ शकेन ते. सध्या मी चांदीचं घ्यायचा विचार केला आहे.
काय म्हणजे हे पट्टी आहे ॲक्च्युली पोरांची, तर त्याचे जे घुंगरू जे आहेत हे बघा हे निघाले आहेत. तर असे आमचे 4 पट्ट्या आहेत, 2 जोडी म्हणजे. तर त्यांचे घुंगरू जे आहेत चांदीचे रिंग सकट, जी ही रिंग असते ना ते रिंग सकट मला घ्यायचं आहे. तर छोटी वस्तू आहे पण ठीक आहे, असं काही म्हणलं गेलं नाही की मोठीच वस्तू हवी आहे, पण तेवढं जरी घ्यायचं भाग्य जर मला भेटत असेल तर खूप चांगलं आहे. तर त्याच्यामुळे मी विचार केला आहे की हे जे पट्ट्या आहेत मुलींचे आता सुट्ट्या पडल्या आहेत तर त्यांना घालायचे आहेत, म्हणून हे बघा हे पट्ट्या आहेत ज्याचे घुंगरू झडले आहेत. तर घुंगरू जे आहे ते मी रिंग सकट खरेदी करणार आहे आज. तर त्यानिमित्ताने चांदीही खरेदी होईल आणि मुलींचे पट्ट्या पण रिपेअर होऊन जातील. तर चला मग लेट्स बिगिन करूया या व्हिडिओला. चलो. खूप ऊन आहे, उन्हाचं शक्यता टाळलंच पाहिजे बाहेर जाणं. आणि भाजी आणायचं आहे. बघा मी बांगड्या घातल्या, मिशोवरून बांगड्या घेतलेल्या आहेत. काय इसके लिए लगाना पड़ता है, बोले चलो आज कुछ तो खरीदी करते. खूप ऊन आहे, सामान घेऊन झालं आहे. हार घेतलेत देवाला, काही सामान आहे. तर मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलं आहे. नितीन तर पहिलाच गेले, बोले तुझा मी नाही येत, सामान तू घे मी जातो. तप्पू आली आहे, घे 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 एवढं सामान, बाप रे बाप. काढ हात काढ, हळू सोड सोड. हे वजन आहे सगळ्यात, ते हार आहेत. दे हे घे ते दे. हात पूर्ण हे झाले. बांगड्या मस्त वाटतात ना, उन्हामध्ये नको वाटतं पण काय करायला, तर सामान वगैरे आणायला जायलाच लागतं. भाजी घेतली मी, दूध घेतलं आहे. चला घरी चला दाखवते काय काय घेतलं आहे ते. सो शॉपिंग काय काय केली आहे ते दाखवते. देवाला हार घेतले आहेत, वेणी आहे आणि सर्वप्रथम आंबे. ॲक्च्युली बादामी आंबे दिसले मला, सो हे घेतले आहेत. 110 रुपये किलो, मस्त भेटले. म्हणजे चला घेऊया आजच्या दिवस आंबा. आणि सेवई घेतल्या, दूध घेतलं आहे खीर करायसाठी. हळद आजच्या दिवशी घेतात, जसं काय मी तुम्हाला सांगितलं. एक जे आहे ते मी घरच्यासाठी घेतलं आहे आणि एक जे आहे ते द्यायसाठी घेतलं. हे भाजी, आज कोबीची भाजी बनवणार, चण्याची डाळ आणि ही द्यायसाठी घेतली आहे चण्याची डाळ 1/2 किलो. आणि ही चण्याची डाळ घरच्यासाठी थोडीशीच घेतली आहे कारण चण्याची डाळ मोस्टली खात नाही. आणि ही आहे येल्लो मस्टर्ड, पिवळी राई, जे आजच्या दिवस घेतात. जव मला भेटला नाही. काकडी घेतली आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट जे घेतलेली आहे ती आहे ही. तर मी जसं की तुम्हाला बोललेलं की पट्ट्यांचे जे मुलांचे पट्ट्या आहेत त्यांचे घुंगरू जे आहेत ते निघालेले. तर अरे ते कुठे उडत आहेत. तर हे घुंगरू असे घेतलेले आहेत, 2 जोडी घुंगरू पट्ट्यांना लावायला. तर आता हे सध्या मी ठेवणार आहे देवाच्या पूजेसाठी. आणि मग नंतर लावायला ते बोलले की 2 मिनटं लागतात पट्ट्यांना, त्याच्यामुळे पहिला पूजा करून घेऊन या आणि मग लावून देतो. तर आज असं आजच्या दिवशी चांदी खरेदी केलेली आहे. तर हे जे आहे हे खूप कमीमध्ये पडलं मला. 500च्या आतमध्ये माझं काम झालेलं आहे. नवरोबा पण खुश, मी पण खुश आणि मुलं पण खुश. तर चला मग. सो इथे किचनमध्ये आले आहे आणि डाळ आणि भात ठेवलं आहे. कुकरमध्ये लावते पण आज विचार केला काहीतरी वेगळं असं करून बघूया. आणि एका साईडला लावलेला आहे इंडक्शन, जिथे खीर बनवणार आहे. 2 महिने झाले इंडक्शन घेऊन.
गरमीसाठीच घेतलेलं आणि कधीतरी आमच्या इथे गॅस जातं, त्याच्यासाठी वैतागून मी घेतलेलं आहे. गॅसची पाईपलाईन आहे, तर नकळतच कधी कधी गॅस जी आहे ती बंद होते आणि तेव्हा खूप बोलतात ना प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे मग इंडक्शन एक असावं घरी. आणि अशा टायमाला जेव्हा जेवण बनतं, म्हणजे 2-2 3-3 आयटम वेगवेगळं बनवायचं असेल, तर 2 गॅसवरती जेव्हा दोन्ही गॅस चालू असतात तेव्हा आपण अशा प्रकारे इंडक्शनचं यूज करू शकतो. तर फ्लॅट सरफेसचे सगळे भांड्या चालतात. याच्यावरती ऑप्शन आहे, जसं की मध्ये तुम्ही बघितलात, मगाशी मी दाखवलं की जे म्हणजे कुकरचं ऑप्शन आहे, फ्राईंगचं ऑप्शन आहे, गरम करायचं ऑप्शन आहे, दूध गरम करायचं ऑप्शन आहे. प्रत्येक ऑप्शन आहे, फक्त आपल्याला बटन प्रेस करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हीटमध्ये ॲडजस्टमेंट आहे, प्लस आणि मायनस, ते तुम्ही करू शकता. बरं, खीर बनवते आहे, तुम्ही बघितलातच, दूध ठेवलेला, शेवया डायरेक्टली टाकल्या, साखर टाकायचा क्लिप माझ्याकडून मिस झाला, इलायची टाकलेला आहे आणि दूध गरम करून घेते. इथे आली आहे राईसवरती ना असं एक लेयर फेस जे असते ती जमा झाली आणि असं म्हणलं जातं की हे जे वरचं जे फेस येतं ना, ॲक्च्युली ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. पहिला आपण बघा कसे टोपामध्ये जेवण बनवायचे, आपली आजी, आपली आई. पहिला कुठे कुकर होते ना, हे आत्ता कुकर आले आहेत आणि प्रेशर देऊन जेवण बनतं. त्याच्यामुळे ते जे वरचं जे फेस असतं ना, ते खूप घातक असतं ॲक्च्युली आपल्या शरीरासाठी. त्याच्यामुळे ते काढून टाकावं. आणि हल्ली नितीनला पित्त व्हायला लागलं आहे, त्याच्यामुळे मी विचार केलं की जेवणामध्ये काही चेंजेस करून बघूया. तर खीर माझी झालेली आहे, भात झाला आहे, डाळ गळालेली आहे. आता हिला मला फोडणी द्यायचं आहे. फोडणी दिल्यानंतर आपण मग हिला काय करूया, वरतून थोडीशी फोडणी देऊन मग थोडीशी शिजवूया. बरं, आता मला तडका द्यायचा आहे तो खिरीला. एका पॅनमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे आणि बदामचे तुकडे स्लाईस करून घेतले आहेत. तर ते बदाम आता ह्याच्यामध्ये टाकून मी थोडेसे लालसर करून घेणार, कारण मला थोडंसं असं ब्राउनिश जे रोस्टेड आमंड असतात ते आवडतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये, डेझर्टमध्ये, चॉकलेट्समध्ये, आईस्क्रीममध्ये, ड्रायफ्रूट्सवाले मला खूप आवडतात. तर याच्यामध्ये मी हे टाकून घेते आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आपली छानशी सिंपलशी स्वीटशी खीर तयार झालेली आहे. तर त्याच तडका पॅनमध्ये मी डाळीसाठी तडका तयार करते आहे. जिरा टाकून घेते आहे, मिरची अगदी अशी वरण बनवते आहे मी पिवळी. आणि जिरा टाकून झाल्यानंतर मिरची आणि कढीपत्ता, राई टाकलेलं नाही आहे, फक्त जिरा टाकलं आहे. आज थोडंसं वेगळं असं पिवळं पिवळं दिसलं पाहिजे सोन्यासारखं, म्हणून काहीतरी वेगळं. बरं, हिंग टाकून घेतलं आहे आणि इथे चटचटतं आहे. तर हे चटचटल्यानंतर आता हे मी डाळीमध्ये टाकून घेते. फोडणी टाकून घेतल्यानंतर वरतून कोथिंबीर झडवते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. बरं, इथे आंबे जे आणलेले आहेत त्या आंब्यांना आता चिरायची वेळ आलेली आहे. एक आंबा जो आहे तो मी देवाकडे ठेवला आहे आणि 4 आंबे, 1 किलोमध्ये ॲक्च्युली 4 आंबे भरले आहेत. तर आता ह्याला मी कापून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर भाजी जी आहे ती बनवायची आहे, तर हे पण मी कुकटॉपवरती बनवते. कढई टाकते, तोपर्यंत थोडंसं हलकंसं मंचिंग करायचं मन केलं तर फ्रीजमध्ये काकड्या होत्या, त्या काकड्या कापून घेतल्या, छिलून घेतल्या, त्याच्यावरती हलकंसं मीठ लावलं आणि मग एकामध्ये 2 तुकडे केले आणि आम्ही चौघांनी त्या काकड्या मस्तपैकी करा चावून खाल्ल्या. कधी कधी जेवण करता करता असं मंचिंग करायचं मन करतं, तर अशा वस्तू घरामध्ये आणून ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल काकडी, गाजर, बीट. कधीतरी असं वाटलं की हां बाबा भूक लागली आहे पण जेवण तयार नाही आहे, तर हे असं आपण खाऊ शकतो. तर इथे मी आलेली आहे कुकटॉपवरती कोबीची भाजी बनवायला. तर जिरा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे, मिरची टाकून घेते आणि थोडंसं हिंग पण याच्यामध्ये टाकून घेते आणि कोबी मग त्याच्यामध्ये मी ॲड करते. कुकटॉपवरती जेवण बनवताना खरंच कळत नाही, गरमी होत नाही आणि एक फायदा आहे, तुम्ही कुठेही बसून जेवण बनवू शकता, अगदी हॉलमध्येही.
गरमी अजिबात जाणवत नाही, माहिती पण पडत नाही की तुम्ही जेवण बनवता. अगदी एन्जॉय करता करता जेवण बनून जातं. आता बाहेर पिक्चर लागलेली, तर ते पिक्चर एन्जॉय करता करताच मी जेवणही बनवलं आणि जेवतानाही आम्ही पिक्चर एन्जॉय करता करताच मस्तपैकी जेवलो. तर इथे पहिला मी नैवेद्यासाठी खीर काढून घेते आहे आणि ते पहिला देवाला दाखवते आहे. तर पहिला देवाला आपण हे खीर दाखवूया. दुपार ॲक्च्युली झालेले आहे. सकाळी मी आंबा ठेवून दिवाबत्ती करून घेतलेलं आणि मग ही आमची सोन्यासारखी पिवळी पिवळी ताट रेडी आहे. तर मस्तपैकी या तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला. वरण, भात, आंबा, भाजी, अजून काय हवं आहे आणि गोडामध्ये शेवयाची खीर. तर मुलांना तर जाम आवडलेला आहे आणि त्या लोकांनी बेत खूप मस्तपैकी एन्जॉय केला आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग, अक्षय तृतीया पार्ट 1. पार्ट 2 लवकरच मी अपलोड करणार आहे. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली.